आणि संपूर्ण चरित्र रामचरित्र म्हणजे चालता बोलता वेदांत आहे. यापेक्षा श्रेष्ठ वेदांत असूच शकत नाही. कृष्णाने ते बोलून दाखवलं, रामाने वागून दाखवलं. कृष्णाने आपल्याला वेदांतामध्ये भर घातली आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. म्हणून कृष्णचरित्र आपण ऐकून घेतलं पाहिजे आणि रामचरित्रही नीट ऐकलं पाहिजे. रामचरित्र आपल्याला वागण्याकरता उपयुक्त आहे. कृष्णचरित्र परवडणारं नाही. 16,108 लग्न करून एकाच वेळेला सगळ्यांच्या महालात उपस्थित राहणं शक्य आहे का? बोला. काहीतरी बोलण्यात काय मजा आहे हो. ते अवतार कार्य आहे, ते सगळ्यांना जमणारच नाही. ती सिद्धी नाही आपल्याजवळ. एवढे अवतार धारण करायची सिद्धी नाही आहे. पण रामांसारखं वागण्याची शक्यता आहे की नाही? एक पत्नी व्रत वगैरे वगैरे. म्हणून वेदांत ज्याला आवडतो त्यांनी रामचरित्र ऐकावं आणि त्या दृष्टिकोनातनं बघावं. अच्छा,